get you, honey, right round when you're done. I'll try to protect you from the lies that you have won. Train wreck's always sunny, you're second to none, so don't you fall alone, alone. तर गुड इव्हनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये. मी आता आहे आमझरी फॉरेस्ट मध्ये. मागील 2 व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मी शेगाव ते परतवाडा, त्यानंतर परतवाडा ते चिखलदरा असे 2 बस बसलून मी आता चिखलदरामध्ये आहे. आणि मी ॲक्च्युली एक फॉरेस्ट स्टे बुक केलं आहे ज्याचं नाव आहे आमझरी फॉरेस्ट स्टे. आमझरी हे चिखलदरापासून 4 किलोमीटरवरती आहे, घाटामध्ये जंगलामध्ये. तर तिथं मी फॉरेस्ट टेंट बुक केलं आहे. तुम्हाला टेंट दाखवतो इथले कसे टेंट आहेत इथले. तर अशा प्रकारचे टेंटचं वेगळा सेक्शन आहे. हे जे आमझरी फॉरेस्ट आहे तिथं, त्यापैकी हा माझा टेंट आहे 7 नंबरचा. यांनी असे टेंटला नावसुद्धा दिलेले आहेत. तर हा टेंटचा स्टे मला पडला 1000 रुपयाला. हे बघा इथं माकडे भरपूर खेळतात इथं आजूबाजूला. माझ्या टेंटच्या मागच्या साईडला इथं यांचं माकडांचा खेळ चाललेला आहे. एक माकडं भांडतात एकमेकांशी. माझ्या कॅमेराला बघून जरा दात हिसकवते ते. तर मला थोडीशी भीती पण वाटते. गेटवरती पण एक माकड बसलेलं आहे. दिसत असेल बसलेलं आहे माकड तिथं गेटवरती. आता मी हो का इथं माकड माझ्याकडे बघतोय. अख्ख्या इथे एक बोर्ड लागलाय जे इथे मेळघाट बद्दल माहिती देतो. त्याची उंची किती, इथे काय काय वनस्पती आढळतात काय, त्याच्याबद्दल थोडीशी काय तुम्ही पॉज करून बघू शकता ही माहिती. तर आपण पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया. या प्रॉपर्टीमध्ये काय काय तुम्हाला सुविधा मिळतात त्याच्याबद्दल, जेणेकरून तुम्ही परत कधी यायचं झालं तर इथली माहिती तुम्हाला उपयुक्त ठरून तुम्ही इथं बुकिंग करू शकता. तर इकडे राईट साईडला ही डॉर्मेटरी हॉल आहे. आणि इथं लेफ्ट साईडला लहान मुलांच्या खेळण्यासाठी थोडेसे काही साहित्य ठेवलेले आहेत. इथे एक वॉर्निंग बोर्ड लावला आहे. इथं तुम्ही दारू किंवा सिगरेट वगैरे असं काही धूम्रपान करू शकत नाही, कारण की फॉरेस्ट एरिया आहे हा. तर हे आम्रभवन नावाचं इथे डॉर्मेटरी आहे जी पूर्ण 10 जणांच्या ग्रुपसाठी बुक करावं लागते. आणि हे इथलं कॅन्टीन आहे. हॅलो, इथं कॅन्टीनची पण सोय आहे या फॉरेस्ट स्टेमध्ये. आणि या सरांनीच आपलं रजिस्ट्रेशन केलं. तुमचं नाव सर? रामराव गवई. रामराव गवई. रामराव गवई. अच्छा, तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचेच ना? ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी मध्ये इथं झिपलाईन आहे. अच्छा. आणि सायकलिंग आहे, काय सायकलिंग तिथून टावर वरूनच आहे. अच्छा. आणि वॉर क्लाइम्बिंग आहे. ते बंजी इजेक्शन आहे. अच्छा. ह्युमन गायरो आहे. 5 ऍक्टिव्हिटी आहे. एका व्यक्तीने जर समजा केला पूर्ण ऍक्टिव्हिटी 1000 रुपये लागते. 1000 रुपये. पण सध्या ऍक्टिव्ह म्हणजे सगळे आहेत का, वर्किंग मध्ये आहेत का सगळे मशीन वगैरे, का खराब झालेले आहेत? नाहीये. हा, 2च आहे फक्त इलेक्ट्रिक मशीनवर. अच्छा अच्छा. बंजी आणि गायरो सगळं म्हणजे ऑटोमॅटिक हाताने मॅन्युअली करू शकतो. अच्छा सर, धन्यवाद. जरा अजून बघतो, एक्सप्लोर करतो. बरं बरं. अच्छा.
आता कुठे वरती चालले का? चिखलदरा असतो मी. का चिखलदरा झालं परत येणार का रात्री? सकाळी मुलगा आता आला ना, हा 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 मुलगा नाईटला तो आहे का? हो, बर मुलगा आहे माझा तिथे. चालते. इथे काय वरती ते बसण्यासाठी आहे का त्या टावर वरती? नाही ते झिपलाईनचं टावर आहे. जिपलाईनचं टावर आहे इकडे जाते 210 मीटर पहिले, अच्छा 240 मीटर येणे, जाणे येणे 450 मीटर अच्छा अच्छा. झिपलाईन. हा हा आणि 65 मीटरची स्काय सायकलिंग आहे. हा हा हा. आणि ती वरती आहे का ती लावलेलं ते काय? नाही हे बंद, हे जुनी झिपलाईन आहे, जुनी जिपलाईन त्यावर होती का? बंद झाला आहे आता. अच्छा अच्छा. हे झालं सुरू आता. चालतंय. अरे बुकिंग वाले आले तिकडून. कुठून इकडून इकडून कुठला रोड आहे? इकडे काय आहे? हे गाडी या रोडला कधी आलो आपण, लॉंग कट आहे होय का? त्याचा. इकडे हा रोड कुठला? घाटांगचा रोड का मग? नाही घटांग असं टर्न मारून जॉईंट होती तिथं. अच्छा अच्छा. हा सेमाडो गेला रोड. सिमोडोवरून इकडनं येतो का रोड? अच्छा. तर सिमोडोवरून इकडनं हा रोड येतो. रोड आहे. शॉर्टकट रोड आहे. तर असं काय तिथे साहसी खेळ वगैरे आहे तिथे, जिप लाईन, परत असे 2-3 जसं त्यांनी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे इथं तुम्ही इथं येऊन बुकिंग पण करू शकता. इथं तिकीट घर आहे त्याचं. तर पूर्ण 1000 रुपयामध्ये पूर्ण ॲक्टिव्हिटीज इथं 5-6 ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यातले जिप लाईन आणि 2-3 बाकीचे जे नावं सांगितलं मला काय लक्षात नाही आहे, ते सांगता येत नाही आता. पण इथं तुम्ही 1000 रुपयामध्ये अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी इथे करू शकतात. आणि तिकडे लहान मुलांचे खेळणी आहेत. इथे काही गेस्ट पण आलेले आहेत. जिथं आपण तुम्हाला दाखवलं होतं ना कॉटेज, तर त्या कॉटेजमध्ये ज्यांनी बुकिंग केले इथे हे लोक आलेत, गेस्ट काही इथले लोक. हे सगळं सिमाडो रोडवरून आलं. इकडचं रोड आहे सिमाडोचा रोड आहे. तर ते आपल्या स्टाफनी जे आपलं फॉरेस्ट होतं त्या स्टाफने आपल्याला गावात परत सोडले. तर मी आता ॲक्च्युली इथे एक बार आहे मागे, ड्रिंक करायला आलो आहे. कारण की सकाळी मला लवकर उठायचं आहे आणि नवीन ठिकाणी सहसा मला लवकर झोप येत नाही. त्यामुळे थोडीशी बिअर वगैरे घेऊन जरा झोप चांगली लागली म्हणून मी इथे एक बार आणि रेस्टॉरंट आहे, तर तिथं आलो आहे मी इथे. आणि ते चिखलदरामध्ये तुम्हाला वाईन शॉप नाही मिळणार, तुम्हाला 2-3 बारच आहेत. एक जवळचं बारमध्ये आलो आहे मी आता. आणि गावात अजून एक आहे, तर हे जे जवळचं तिथं आलो आहे मी. तर इथून 4 किलोमीटर परत मला माझ्या फॉरेस्ट एरियाला जायचं आहे. तर त्या आपल्या साहेबांनी सांगितलं त्या स्टाफनी की लवकर उरकून तुम्ही लवकर जावा, कारण की रात्री तर जनावरे रस्त्यात असतात, अस्वल वगैरे तुम्हाला भेटू शकतात रस्त्यात. एकटं जाणं फार धोकादायक आहे. तर लवकर मी माझा कार्यक्रम संपून थोडा कोणातरी लिफ्ट मागून मी जातो आतमध्ये. तर असा काहीसा बार आहे. सध्या मी एकटाच बसलोय. मी घेतली टूबर काय 270ला आणि बडवायझर मॅग्नम होती ती आहे 350ला. तर जास्त गरम नाही, इथं लाईट सारखी जाते त्यामुळे थोडी गरमच आहे, जास्त चिल्ड नाही आहे. चपण्याला फुटाणे वगैरे दिलेत. तर आपला कार्यक्रम संपवतो आणि आपण आता परत फॉरेस्ट एरियाला भेटू आपण. तर मी आता आलोय आपले फॉरेस्ट एरियाला इथे आमझरीला. तर ॲक्च्युली टेंटमध्ये मी एकटाच होतो आणि टेंट इथून जवळपास जे मेन यांचं ऑफिस आहे तिथून जवळपास 1 किलोमीटर असेल. आणि त्या अख्ख्या टेंटच्या लाईनमध्ये मी एकटा होतो आणि रात्री प्राणी वगैरे असतात आणि तिथे जरा सुविधा पण चांगली नव्हती. टॉयलेट बाथरूम फार घाण होतं. त्यामुळं मी निर्णय घेतला की इथं आपलं हे डॉर्मेटरी आहे, तुम्हाला मागे दिसतात. तर डॉर्मेटरीमध्ये मी शिफ्ट होतोय. डॉर्मेटरी पण पूर्ण खाली आहे, कोणी बुक केलेली नाही आहे. इथे एक लोकल स्टाफ आहे, त्याच्यासोबत मी आज झोपणार आहे. तुम्हाला डॉर्मेटरी एकदा दाखवतो. मी ही डॉर्मेटरी इथे या बेडवर झोपणार आहे मी आज. आणि असं काहीसं या डॉर्मेटरीमधलं बाथरूम आहे, वेस्टर्न इंडियन. तर आता मी आज इथंच जेवून
जेवण करून इथे जायचं आराम करणार आहे आपल्या चिखलदरामध्ये. तर उद्या मला परत वाटायला जाणार आहे. उद्या एक स्पेशल ॲक्टिव्हिटी करणार आहे मी, ते तुम्हाला उद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. तर आपण जेवणात सांगितलेले आहे स्पेशल थाळी. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे एक पनीरची भाजी, बेसन आहे, डाळ आहे आणि शेवभाजी आहे, चपाती आणि कैरी आणि हे कांदा. तर आता मी जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. तुम्हाला उद्या सकाळी आपण जाऊया परत वाढायला आणि नवीन एक व्हिडिओ चालू, तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता.